आखातात युद्ध सुरू आहे त्याचं आपल्याला काय असं म्हणून स्वतःची खोटी समजूत करून घेत असाल तर सावधान, कारण आखातात सुरू असलेलं इराण आणि अमेरिकेतलं युद्ध आता आपल्या किचनमध्ये येऊन पोहोचले। युद्धाचा थेट परिणाम इंधन पुरवठ्यावर होतोय आणि त्यामुळे आखातातील या युद्धाचे चटके आता भारताच्या घराघरात बसू लागलेत। घरगुती गॅसच्या किमतींमध्ये 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर व्यावसायिक सिलेंडरसाठी नवी बुकिंग घेऊ नये अशी सूचना गॅस एजन्सीला देण्यात आली आहे। त्यामुळे हॉटेल व्यवसाय आणि छोट्या व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसणार आहे। तुटवडा असाच सुरू राहिला तर मुंबईतील 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा देशात आणि राज्यातही पाहायला मिळतोय। गॅसचा तुटवडा मुंबईत आता जाणवायला सुरुवात झाल्यानं मुंबईतील सद्यस्थितीत 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहार संघटनेकडून देण्यात आलेली आहे। मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सीएनजीचा तुटवडा पाहायला मिळतोय। त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांच्या सीएनजी पंपावर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। सलगच्या सुट्ट्यांमुळे अनेक जण बाहेर पडलेत, मात्र त्यांचा अधिक वेळ हा सीएनजी पंपवरच जातोय। त्यामुळे सीएनजी पंपवर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। आणि युद्धाचे चटके आता महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना बसू लागलेत। कतारनं एलएनजीचं उत्पादन थांबवल्यामुळे भारताला होणारा पुरवठा हा विस्कळीत झालाय आणि त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे गॅसवरती गेलेत। संभाजीनगरमध्ये एलएनजीचा तुटवड्याचा अनेक उद्योगांना फटका बसलेला असून एलएनजी अभावी 5 मोठ्या उद्योगांचं उत्पादन हे ठप्प झालंय। तर आज एमआयडीसी मधील आणखी उद्योग ठप्प होण्याची शक्यता आहे।